name of our Lord and Savior Jesus Christ. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे देवाच्या नावामध्ये. आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स मिनिस्ट्रीज यातर्फे आम्ही तुमचं स्वागत करत आहोत. Our God is a living God. आपला देव हा एक जिवंत देव आहे. My dear brother Abhishek Kamble, who is going to translate for me in Marathi, and myself, Mayank Noel, I'm going to speak in English with you. माझे बंधू इथे जे आहेत मयंक नोएल ते आपल्याशी इंग्लिशमध्ये संवाद साधतील आणि मी अभिषेक कांबळे हा आपल्यासाठी मराठीमध्ये भाषांतर करणार आहे. As the word of God says, पवित्र प्रभूचा शब्द आपल्याला सांगतो in Psalm 91 verse number 1, स्तोत्रसंहिता याचा 91 अध्याय त्याचं पहिलं वचन. it says, He who dwells in the secret place of the Most High shall abide under the shadow of the Almighty. जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. So we will honor the Lord and Savior Jesus Christ. म्हणून आम्ही येशू ख्रिस्ताचा गौरव करतो. We will first start with a word of prayer. सर्वात आधी आपण प्रार्थना करू. I will pray in Marathi, so it will be comfortable for all of you. हे दे बाप्पा, विशेष करून या समयी बाप्पा तू आम्हा सर्वांना एकत्र आणलंस बाप्पा, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो दे बाप्पा. विशेष करून दे बाप्पा आम्ही जीजस इंडिया TVचे तुझ्याकडे आभार मागतो दे बाप्पा की प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या नावामध्ये तू आम्हाला ही संधी दिलीस की तुझ्या सुवार्ता प्रसार करण्यासाठी, तुझ्या देवाच्या वचनामधून लोकांशी बोलण्यासाठी तू आम्हाला संधी दिलीस, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो बाप्पा. आणि हो बाप्पा, माझा बंधू अभिषेक आणि मी आम्ही दोघंही आम्हा स्वतःला तुझ्या हातात समर्पित करतो दे बाप्पा की जेणेकरून आम्हाला संपूर्ण पुणे शहर आणि अहमदनगर शहर बाप्पा या दोन्ही शहरांचे सर्व आत्मे जिंकता यावे असं तू कर बाप्पा. आणि तो ऐकणारा आमचा एकमेव जिवंत परमेश्वर आहेस, म्हणून आम्ही तुझे लाखो लाख धन्यवाद आणि कोटी कोटी प्रणाम करतो बाप्पा. जे कोणी आमचं श्रोतागण आहे बाप्पा, जे कोणी या प्रसारणाला आत्ता बघत आहेत बाप्पा, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर बाप्पा आणि त्यांच्या कुटुंबावर देखील तुझ्या पवित्र आत्म्याचं वर्चस्व सदोदित असून दे बाप्पा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही ही प्रार्थना तुझ्याकडे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमीन. We are going to talk to you for the next 6 weeks about what is true love. येणाऱ्या 6 आठवड्यांमध्ये आम्ही तुमच्याशी हा विषयाची चर्चा करणार आहे की खरं प्रेम काय आहे. What is true love? खरं प्रेम काय आहे. We are seeing today in the world, आज आपण जगात पाहतो since the month of मार्च महिन्यापासून, March 2020, मार्च 2020 पासून there is a lot of tension scenario in the entire world, particularly in India. संपूर्ण जग हे तणावाखाली आहे, विशेष करून भारत. We are seeing a lot of news in the news media about COVID-19. बातम्यांमध्ये आपण कोरोना आणि कोविड-19 बद्दलच फक्त बघायला आपल्याला मिळते. Some are saying about that it's a very harmful virus and many people have died. काही लोक असं म्हणतात की खूप घातक असा हा रोग आहे आणि भरपूर लोक यामुळे दगावले आहेत. Some statistics say that Pune is the largest number of cases have happened in Pune in India. काही माहितीनुसार सर्वात जास्ती ज्या केसेस आहेत त्या पुण्यामध्ये आहेत असे आपल्याला कळते. In the whole of the country of India, Pune stands as number 1. पूर्ण भारतामध्ये पुणे हे पहिल्या क्रमांकावर येते. Amidst all this, we have seen there is a lot of tension between families. या परिस्थितीमध्ये आपल्याला हे सुद्धा कळून येते की जे कुटुंब आहेत त्यांमधील देखील खूप तणावाचं वातावरण आहे. Some people have died and their relatives have not even gone to bury or complete the funeral proceedings of their beloved person. कित्येक काही असे लोक आहेत की ज्यांनी अंत्यविधी देखील त्यांच्या परिवारच्या लोकांचे केलेले नाहीत. Because they are scared of the coronavirus. कारण त्यांच्या मनामध्ये कोरोना व्हायरसची भीती आहे. But today, we from Living in Prophetic Times Ministries, we come to you boldly in the name of our Lord and Savior Jesus Christ. लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स या मिनिस्ट्रीजच्या नावामध्ये आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुमच्या समोर आज स्पष्टपणे बोलत आहोत. In the name of Jesus Christ, we bring the word of love and we bring the word of healing. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुमच्याकडे
प्रीती, प्रीती आणि आरोग्य. आरोग्याची सुवार्ता आणत आहोत. So as the word says that we are going to talk about what is true love. या आजच्या एपिसोडमध्ये किंवा या आजच्या भागामध्ये आम्ही तुमच्याशी हे संवाद साधून सांगणार आहोत तुम्हाला की खरं प्रेम काय आहे. Today the situation between families, आजची जी परिस्थिती आहे कुटुंबामध्ये, the husband and wife is constantly fighting with each other. नवरा आणि बायको सारखे भांडत असतात. There is a lot of tension between the parents and the children. आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये देखील खूप तणावाचं वातावरण आहे. There is a lot of tension at the workplace. कामामध्ये देखील खूप तणावाचं वातावरण आहे. And I'm extremely sorry to say, but there is a lot of tension at the church as well. आणि मला हे सांगताना खूप दुःख वाटतं आणि वाईट वाटतं की आज चर्चमध्ये देखील तणावाचं वातावरण आहे. The church members are more into a competition kind of a scenario. चर्चमधले जे काही सभासद आहेत ते सगळे स्पर्धेसारख्या वातावरणात वागत आहेत. But what does the word of God say? पण आपल्याला पवित्र शास्त्र काय सांगते? What is true love? खरं प्रेम काय आहे? As the word of God says पवित्र शास्त्र आपल्याला सांगते in 1 John chapter 4 verse number 8. पहिले योहान याचा 4 अध्याय आणि 8वे वचन. In that the word of God actually says that God is true love. त्याच्यात आपल्याला असं कळते की येशू ख्रिस्त हे आणि देव हे खरं प्रेम आहे. It does not say love is God, ते असं म्हणत नाही की प्रेम हा देव आहे, but it says God is love. पण ते असं म्हणतं की देव हा प्रेम आहे. Now in the English understanding of the language, we understand that God is love is a present tense. It's a present tense. God is love is a constant. The God is love does not change. देवाचं जे प्रेम आहे ते बदलत नाही, ते एक वास्तविक प्रेम आहे. So whatever the situation, however you behave, काही पण परिस्थिती असू दे आणि तुम्ही कसेही वागलात, if you are living in addictions, जर तुम्ही कुठल्या व्यसनांमध्ये असाल, definitely God is still love. देव तरी देखील तुम्हाला प्रेम करत आहे. If you are having a very disturbed family, खूप तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला त्रास असतील, but still God is love. तरी देखील देव प्रेम आहे. Are you facing any kind of a healing or disease challenge? कुठल्याही प्रकारचे आरोग्याचे तुम्हाला कुठले प्रॉब्लेम आहेत, कुठल्या वेदना आहेत? Are you facing cancer or AIDS or Ebola or for that matter Corona? कर्करोग, इबोला या देखील यांच्यासारखे देखील, कोरोनासारखे देखील तुमच्या जीवनामध्ये कुठले प्रॉब्लेम्स आहेत, But still God is love. तरी देखील देव हा प्रेम आहे. So that is what we are going to learn for the next 6 weeks. याच गोष्टीवर आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत येणाऱ्या 6 आठवड्यांमध्ये, That God is love. की देव हाच खरा प्रेम आहे, हेच खरं वास्तविक प्रेम आहे. And the model for our 6-week study ह्याचं जे मॉडेल आहे येणाऱ्या 6 आठवड्यांसाठी is based on 1 Corinthians chapter 13. याचा आधार आहे पहिले करिंथकरास 13वा अध्याय. 1 Corinthians chapter 13. पहिले करिंथकरास 13वा अध्याय. Now understand that the apostle Paul, आता तुम्ही समजून घ्या की देवाचा शिष्य पौल, he is talking or he is writing this letter of 1 Corinthians. हे त्याचं पहिलं पत्र जे आहे पहिले करिंथकरास, He is writing it to the church at Corinth. करिंथ इथं असलेल्या चर्चला तो ते संबोधित आहे. He is not writing it to the outside world तो त्या बाहेरील जगाशी बोलत नाहीये, who do not believe in God, जे देवावर विश्वास ठेवत नाही, but he is writing it to the church. पण तो त्यांना हे सांगायचा प्रयत्न करत आहे किंवा त्यांना हे संबोधित आहे जे देवामध्ये विश्वास ठेवतात. And the situation at the church at Corinth, आणि करिंथ इथली जी परिस्थिती आहे चर्चमधली, it is the daily situation or the daily scenario what you and I is facing today in the world. ही दैनंदिन परिस्थिती आहे जी आपण आज जगामध्ये पाहत आहोत. Adultery, व्यभिचार,
We are facing addictions. व्यसनं, We are facing money problems. आर्थिक आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत. We are facing job situation. People have lost their jobs. लोकांना कामामध्ये विवंचना आहे, तिथे देखील त्यांना त्रास आहे. लोकांनी त्यांचे जॉब जे आहेत, काम आहे, तिथून लोक गमावून बसलेले आहेत. As well as we are facing a situation that we are facing bodily disorders. तसेच आपल्या शारीरिक देखील आपल्याला त्रास भरपूर आहेत. So I would like you to open the Bible तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पवित्र शास्त्र उघडा and we will open the book of 1 Corinthians chapter 13. आणि पहिले करिंथकरास याचा 13वा अध्याय तुम्ही उघडा. I am referring to the New King James Version of the Bible, those who are listening to me in English. As well as my dear brother Abhishek, he has got the Bible Society of India's version of Marathi. So if we have opened 1 Corinthians chapter 13, the title given to 1 Corinthians chapter 13 is the greatest gift. The greatest gift. सर्वात मौल्यवान असं देवाची जी भेट आहे ती, किंवा मराठीत आपल्याला म्हणता येईल शीर्षक. शीर्षक याचे हे आहे, येत्या भेटीकरिता आत्मिक तयारी करण्यासंबंधी केलेले इशारे. In 1 Corinthians chapter 13, we will read the first two verses. My dear brother Abhishek will read in Marathi. पहिले करिंथकरास याचा 13वा अध्याय, याची 2 वचनं पहिल्यांदा मी वाचेल. प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय. मी माणसाच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळ किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळविता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. As the word of God says, आपल्याला पवित्र शास्त्र असे सांगते, if I speak in tongues, जर मी अन्य भाषांमध्ये बोलत असेल, or if I proclaim, जर मी असे घोषित केले I am filled with the Holy Spirit, की पवित्र आत्म्याने भरलेला आहे मी, but if I do not have love towards God, or if I do not have love towards my brother, which means my relative or my friends and family, आणि देवाविषयी किंवा माझ्या शेजाऱ्याविषयी किंवा माझ्या बंधूविषयी माझ्या ठाई जर प्रीती नसली, so I am absolutely useless. तर माझा काहीच उपयोग नाही. Not only that, तेवढंच नाही, how do I look at the outside world when I'm traveling, when I'm in the traffic? जेव्हा मी बाहेर प्रवास करतो किंवा जगाकडे पाहतो, तेव्हा मी जगाकडे कसा पाहतो? If I'm traveling on the bike in the traffic, जर मी दुचाकीवर ट्रॅफिकमधून जात असेल and if someone has to cross my way, आणि कोणाला तरी माझ्या आडवे जायचे असेल, and what kind of a language do I use to scold him? कुठल्या प्रकारची आपण भाषा वापरतो त्याला आपण बोलण्यासाठी? That is important, ते महत्त्वाचे आहे. because God's word says, कारण देवाचे शास्त्र आपल्याला सांगते, we will not read it, you can read it at your own time, in James chapter 5 verse number 22. जेम्स चॅप्टर 5 याचं 22वा वचन हे तुम्ही घरी वाचू शकता. याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 22वा वचन. James chapter 5 verse number 22 says that if I do not imply the word in my actions, then my word is absolutely nothing. जर मी जे माझे बोल आहेत, जे माझे वचन आहेत, तर ते जर मी माझ्या आचरणात आणत नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. So if I say God is love, जर मी असं म्हणत आहे की देव ही प्रीती आहे, and the word of God also says God is love, आणि जर आपल्याला पवित्र शास्त्र देखील हे सांगतं की देव ही प्रीती आहे, but if I do not show that love towards my family, my friends, my relatives, पण मी हे जगिकदृष्ट्या हे दाखवत नसेल towards my family, माझ्या कुटुंबातर्फे, at my workplace, माझ्या कामामध्ये, at even for that matter, even strangers on the road, आणि ज्यांना मी ओळखत नाही अशा लोकांना देखील, then my love is absolutely useless. तर माझं प्रेम याचा काहीच उपयोग नाही. We have seen so many examples in the gospel
पवित्र शास्त्रामध्ये अशी कित्येक आपण उदाहरणं बघितली आहेत, particularly in the gospel, विशेष करून पवित्र शास्त्रामध्ये शुभवर्तमानात शुभवर्तमानामध्ये आपण असे भरपूर एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. जीसस इज प्रोक्लेमिंग इन द गॉस्पल्स ही इज अ सिम्बल ऑफ कंपॅशन. देव आपल्याला, येशू ख्रिस्त आपल्याला त्यातून असं सांगत आहे की तो एक करुणाचा एक केंद्रबिंदू आहे. Jesus is filled with compassion. देव हा करुणेने भरलेला आहे. In John chapter 11 verse number 25, योहान याचा 11वा अध्याय आणि 25वे वचन, when Jesus is encountering Lazarus' death, जेव्हा देवाने लाजारसाचे मरण पाहिले, he's seen that Lazarus is already buried in the grave. तेव्हा देवाने हे पाहिले की त्याला ऑलरेडी पुरण्यात आलेले आहे, He is already buried in the grave. त्याचे अंत्यविधी झालेले आहेत. He is now buried for 4 days in the grave. त्याला 4 दिवस पूर्ण झालेले आहेत कबरेमध्ये पुरून. Jesus is filled with compassion देव हा करुणेने भरलेला आहे, because Jesus loved the entire family of Lazarus. कारण देव येशू ख्रिस्त हा लाजारसाच्या पूर्ण कुटुंबावर प्रेम करीत होता. Whenever he used to go to the city of Bethany, जेव्हा देखील तो बेथानी या शहरात जात असे, he used to always stay at Lazarus' house. लाजारसाच्या घरी आणि कुटुंबामध्ये तो नेहमी राहत असे. And his entire family, his 2 sisters, Mary and Martha, आणि पूर्ण त्याचे कुटुंब, मेरी आणि मार्था आणि त्याच्या बहिणी and Lazarus, the 3 of them, आणि लाजारस, तिघही used to love the Lord Jesus Christ very much. ते येशू ख्रिस्तावर खूप प्रेम करत असे. And now that Jesus understands that Lazarus is dead, आणि जेव्हा देवाला हे प्रभू परमेश्वराला, येशू ख्रिस्ताला जेव्हा हे कळते की आता लाजारस हा मरण पावला आहे, he is filled with compassion. तो करुणेने भरलेला आहे. And the word says in John chapter 11 verse number 25, आणि योहान याचा 11वा अध्याय आणि 25वे वचन यामध्ये येशू ख्रिस्त असं म्हणतो, he is filled with compassion and he says, I am the resurrection and the life. मी लोकांचं पुनरुत्थान आणि त्यांचं जीवन आहे. And the same time in verse number 35, आणि त्याच अध्यायामध्ये 35व्या वचनामध्ये it says only 2 words. फक्त 2 शब्द तो म्हणतो, Jesus wept. देव येशू ख्रिस्त रडला. Why did Jesus have to cry for Lazarus? येशू ख्रिस्त हा लाजारसासाठी का रडला? Because our God is a God of compassion. कारण आपला देव हा एक करुणामय देव आहे. So if you are facing any kind of a problem today, तर आज कुठले देखील तुम्ही विवंचनेमध्ये किंवा कुठल्याही त्रासामधून तुम्ही जात असाल, if you're facing any financial problems, कुठली आर्थिक विवंचना असेल, if you're facing any healing problems, कुठली आरोग्याची तुम्हाला त्रास असतील, the doctors might have told you your disease cannot be cured, तुम्हाला वैद्य सांगतील की तुमचे जे आजार आहेत ते बरे होऊ शकत नाहीत. there is a divorce problem, husband wife fighting, and your friends and family is telling you that it's very difficult for you to get along with your wife, or it is very difficult to get along with your husband. तुमच्यामध्ये आणि तुमच्या बायकोमध्ये घटस्फोटाची बोलणी चालू असेल आणि तुमचे जे कुटुंब आहे ते म्हणत असतील की आता तुमच्या दोघांचं परत एकत्र येणं हे शक्य नाही. First, declare that saying God is love. पहिला तुम्ही हे घोषित करा की देव हा एक प्रेम आहे, ही प्रीती आहे. God is the center of the entire family. गॉड, येशू ख्रिस्त ही पूर्ण कुटुंबाचे केंद्रबिंदू आहे. He is the head of the family. तो कुटुंबाचे मस्तक आहे. And the husband and wife and the children, आणि पती, पत्नी आणि मुलं, once they look at the Lord Jesus Christ जेव्हा ते येशू ख्रिस्ताकडे पाहतात as the head of the family, कुटुंबाचे मस्तक म्हणून, then everything in the family will always be filled with love. तेव्हा तुमचं पूर्ण कुटुंब हे प्रेमाने भरून जाईल. It will be filled with peace, शांततेने भरून जाईल, as well as it will be filled with joy. तसेच आनंदाने देखील ते भरून जाईल. And that joy will be heavenly joy. आणि तो आनंद असेल तो स्वर्गीय आनंद असेल. There will be joy coming down from heaven into your home. आणि तो जो आनंद असेल तो स्वर्गीय आनंद असेल जो स्वर्गातून तुमच्या घरामध्ये आलेला आहे. So when the outside world looks at your family, जेव्हा बाहेरील जग तुमच्याकडे आणि तुमच्या कुटुंबाकडे पाहते, your neighbors when they look at you, तुमचे शेजारी जेव्हा तुमच्याकडे पाहतात,
your extended family when they look at you, जेव्हा तुमचे लांबचे नातेवाईक तुमच्याकडे पाहतात, as well as your friends when they look at you, जेव्हा तुमचे मित्र बंधू तुमच्याकडे बघतात, when your workplace knows about your topics of discussion at your family, जेव्हा तुमच्या कामामधल्या लोकांना कळतंय की तुमच्या कुटुंबामध्ये कुठल्या प्रकारचे विषय चालत आहेत, they will come on their own then ask you, ते स्वतःहून येतील आणि तुम्हाला विचारतील, brother, भावा, sister, बहिणी, tell us the reason what is so much joyful in your family. आम्हाला कारण सांग या तुझ्या कुटुंबामधल्या आनंदाचं. So that is an opportunity for you to declare the Lord Jesus Christ. आणि ही तुमच्यासाठी एक संधी आहे देवाची सुवार्ता करण्यासाठी. I will rather say that Jesus will shine through you and your family. यापुढे देखील मी जाऊन म्हणेल की देव तुमच्याद्वारे प्रज्वलित होईल If जगामध्ये. there is anything which is disturbing your family, अशी कुठलीही गोष्ट असेल ज्याच्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये वाद होत असतील, is the husband an alcoholic? जर तुमचा पती एक दारुडा आहे, Are you facing any adultery problems in your family wherein the husband and wife are living in an adulterous relationship? कुठल्याही प्रकारची व्यभिचारी तुमची नातेसंबंध असतील, Are your children not listening to you? तुमची लेकरं तुमचं ऐकत नसतील, Are the parents being too brutal towards their children? तुमचे आई वडील किंवा तुम्ही तुमच्या मुलांकडे खूप वाईट रीतीने त्यांच्याशी वागत असाल, Or are you facing any challenges at your workplace? किंवा कुठल्याही प्रकारचे तुम्ही त्रास किंवा प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करत आहात, If you're facing any financial problems? कुठली आर्थिक विवंचना असेल, Or for that matter, if you're facing, there is no love in the church which you're fellowshipping with. किंवा तुम्हाला असे देखील वाटत असेल की जिथे तुम्ही देवाची प्रीती उपभोगण्यासाठी ज्या चर्चमध्ये जात असाल तिथे देखील तुम्हाला ती कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही, Please reach out to us. कृपया करून आमच्याशी तुम्ही संपर्क साधा. We as Living in Prophetic Times Ministries, आम्ही लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाईम मिनिस्ट्रीज, we would love to come to you. आम्हाला तुमच्याकडे यायला आवडेल, We will come and pray for you. तुमच्यासाठी प्रार्थना करायला आवडेल, We will come at your home. तुमच्या घरी आम्ही येऊ. Our phone numbers are displayed down. आमचे संपर्क किंवा भ्रमणध्वनी मोबाईल क्रमांक खाली आहेत, Please reach out to us. तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा. We are open 24/7. आम्ही 24 तास तुमच्या सेवेत आहोत. We will love to pray for you over the phone and in person. तुमच्यासाठी आम्ही फोनवर, भ्रमणध्वनीवर आणि समोरासमोर देखील येऊन आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करायला आम्हाला आवडेल. Also, what we are going to do for you is, तसेच आम्ही असे देखील करणार आहोत, as a gift from the ministry, एक तुमच्यासाठी भेट मिनिस्ट्रीतर्फे म्हणून. this is only a Living in Prophetic Times Ministries promotion. हे फक्त लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स मिनिस्ट्रीजचं प्रमोशन आहे. There is a sponsor who has sponsored the Living in Prophetic Times Ministries. काही आपल्याकडे स्पॉन्सर आहेत ज्यांनी आपल्याला लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स मिनिस्ट्रीज याला स्पॉन्सर केलेलं आहे For this telecast, या प्रसारणासाठी. as well as the gift that we will be sending you एक जी भेट आम्ही तुम्हाला पाठवत आहोत from our Daily Bread Ministries. आपली रोजची भाकर मिनिस्ट्रीज यातर्फे We will be sending you a copy of our Daily Bread Devotional 2021. 2021 याचं आपली रोजची भाकर याचं पुस्तक आम्ही तुम्हाला पाठवू. As I mentioned, जसं मी उल्लेख केला, this is only a Living in Prophetic Times Ministries promotion. हे फक्त लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम मिनिस्ट्रीज प्रमोशन आहे. And the copies are available as the stocks last. आणि याच्या ज्या प्रती आहेत त्या फक्त जोपर्यंत राहतील तोपर्यंतच आहेत. So please reach out to us and we will send that gift to you. We will need your name, your address, your phone number, your email address. आणि या प्रती जर तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया करून आमच्याशी संपर्क साधा. आमच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID सोबत. And you will receive the copy of the Our Daily Bread Devotional 2021 within the next 15 days. आणि येणाऱ्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला आपली रोजची भाकर याची एक प्रत मिळेल. Right now we have only copies available in English and Marathi. सध्या तरी आपल्याकडे फक्त हिंदी आणि मराठी याच भाषेत त्या आहेत. However, if you have any
need of any other language, please reach out to us. जर तुम्हाला कुठल्या अन्य भाषेमध्ये किंवा दुसऱ्या भाषेमध्ये ते हवे असेल तर आम्हाला कृपया ते कळवा. So I will pray for you right now, तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो, for you and your family, तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी, to understand that how living in prophetic times ministries will be of help to you. हे समजण्यासाठी की लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स मिनिस्ट्रीज ही तुमच्या कुटुंबासाठी कशी मदत करेल. And in faith with Jesus Christ, आणि येशू ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये and in the name of Jesus Christ, आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये I believe मी विश्वास करतो and I declare आणि मी हे घोषित करतो that there will be healing in your marriages. तुमच्या लग्नामध्ये किंवा कुटुंबामध्ये हिलिंग असेल, As well as there will be no financial problems. कुठलीही आर्थिक विवंचना नसेल, As well as Jesus is going to heal all your diseases. कुठल्याही प्रकारचे जे आजार असतील प्रभू येशू ख्रिस्त ते बरे करेल. And as we are studying 1 Corinthians chapter 13, आणि जसे आपण पहिले करिंथकरास याचा 13वा अध्याय आपण शिकत आहोत, we are going to understand the wisdom of love. आपण त्याच्यातून देवा प्रीतीचं जे हे आहे Wisdom. शहाणपण. हुशारी जी आहे किंवा त्याचं शहाणपण. शहाणपण जे आहे ते आपल्याला कळेल. We will understand that how love will operate in our family, our workplace, as well as amongst friends and family. आपल्याला कळेल की आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या मित्रांमध्ये ते कसे काम करत आहे किंवा कार्य करत आहे. This episode is only just an introductory episode. हे फक्त एक प्रस्तावना आहे, हा जो एपिसोड आहे. So I will pray for you right now. मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. I will continue praying in Marathi only. मी मराठीमध्येच प्रार्थना करील. हे दे बाप्पा, विशेष करून बाप्पा या समय बाप्पा तू या संदेशाद्वारे तू आमच्याशी बोललास बाप्पा, तुझ्या वचनामधून तू आम्हाला मार्गदर्शन केलंस बाप्पा, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो दे बाप्पा, की जसं तुझं वचन सांगतं 1 योहान याचा 4 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये बाप्पा, की देव तू स्वतः प्रीती आहेस दे बाप्पा, तू प्रीतीचा सागर आहेस बाप्पा, तू प्रीतीने भरलेला देव आहेस दे बाप्पा. तर होऊन दे बाप्पा, जे कोणी माझे भाऊ आणि बहीण बाप्पा आता कुटुंबाच्या चिंतांमध्ये ग्रासलेले आहेत बाप्पा, अनेक असे तरुण मुलं मुली असतील की ते लग्नाची त्यांची इच्छा असेल बाप्पा, ते लग्नासाठी योग्य ते स्थळ शोधत असतील बाप्पा, त्या सर्वांवर तू दे बाप्पा तुझ्या शहाणपणाचा, तुझ्या विजडमनी तू त्यांना भर बाप्पा, आणि जेणेकरून बाप्पा त्यांनी योग्य ते डिसिजन पवित्र आत्म्याच्या कृपेमध्ये घ्यावं असं तू कर बाप्पा. जे कोणी आजाराला ग्रासलेले असतील बाप्पा, त्या सर्वांना नासुरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बरं कर बाप्पा, आणि तू बरं करणारा एकमेव जिवंत परमेश्वर आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो दे बाप्पा. विशेष करून बाप्पा, ज्या कोणाला आता जॉब नसतील बाप्पा, त्या सर्वांचे जॉब तू नासुरी येशूच्या नावाने तू मोकळे करणारा परमेश्वर आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो बाप्पा. कोणतीही प्रकारची कोरोनाची लागण आम्हाला होणार नाही, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाच्या गौरवाकरिता दे बाप्पा, तो आम्हाला सर्वांना ताजतवाना ठेवणारा परमेश्वर आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो बाप्पा. जे कोणी माझे भाऊ बहीण पैशाने ग्रासलेले असतील बाप्पा, आर्थिक समस्यांमध्ये ग्रासलेले असतील बाप्पा, त्या सर्वांना नासुरी प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या नावामध्ये तू त्यांना पुरवठा करणारा परमेश्वर आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो बाप्पा. इथून पुढचा सर्व वेळ काळ समय आम्ही तुझ्या हाती देतो. हीच लहानशी विनंती तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन.